नमस्कार. छायाच रेसिपीजमध्ये आज आपण शेंगदाणे आणि बेसन यापासून खूपच चमचमीत चटपटीत रेसिपी बनवतोय. तर इथे मी 1 कप शेंगदाणे घेतले. सुरुवातीला शेंगदाणे बाजूला ठेवूया आणि पीठ तयार करूया. इथे मी ज्या कपाने शेंगदाणे मोजले त्याच कपाने मोजून अर्धा कप बेसन घेतलंय. यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचे, पाव चमचा हळद घालायची आहे. यानंतर पाव चमचा धनेजिरे पूड घातली आहे, पाव चमचा हिंग घालायचं आहे. यानंतर इथे 1 चमचा मी लिंबाचा रस घातला आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला घट्ट असं तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा कप पाणी घेतलं आहे, यातलं थोडं थोडं घालत जायचं आहे. एकत्र पाणी घालू नका, कारण हे पातळ होऊ शकतं. आपल्याला अगदी घट्ट असं याचं पीठ तयार करायचं आहे. चमच्यावर जाडसर लेयर येईल इतपत आपल्याला हे घट्ट हवं आहे. तर हे पीठ आता तयार आहे, पाहू शकता. अशी जाड लेयर चमच्यावर येते. तर इतपत घट्ट असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे, यापेक्षा पातळ करू नका. हे पीठ तयार आहे. आता आपण जे 1 कप शेंगदाणे घेतले होते ते यामध्ये घालायचे आहेत. इथे लक्षात घ्या, 1 कप शेंगदाण्यासाठी त्याच्या म्हणजे अर्धा कप आपल्याला बेसन घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. सगळ्या शेंगदाण्यांना हे पीठ व्यवस्थित असं लागलं पाहिजे. तर असं व्यवस्थित कोट करून घेतलंय शेंगदाणे. पण मसाला शेंगदाणे बनवतोय. यामध्ये आता आपण रंग घालत नाही आहोत, त्याऐवजी इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. मार्केटमध्ये जे आपल्याला मसाला शेंगदाणे मिळतात तर त्यामध्ये लाल रंग असतो, त्यामुळे ते लाल दिसतात. इथे आपण अजिबात याच्यामध्ये फूड कलर घालत नाही आहोत. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून तयार आहे. यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे, तर इथे मी आता यामध्ये मीठ घालते. तर हे पहा, हे तयार आहे. हे आपल्याला असेच तेलामध्ये फ्राय करायचे. यामध्ये मी मीठ घालून घेते. तर इथे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. मिक्स करून घेऊया. तर असे मसाला शेंगदाणे मुलांना खूपच आवडतात. तर मार्केटमधून आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अगदी 10 मिनिटांमध्ये हे तयार करू शकता. हे शेंगदाणे फ्राय करण्याआधी यावरती घालण्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेऊया. तर इथे मी एका बाउलमध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली. तुम्हाला जर तिखट हवे असतील तर इथे तुम्ही आपल्या घरातलं जे लाल तिखट असतं ते सुद्धा याबरोबर घालू शकता थोडंसं. अर्धा चमचा मी इथे आमचूर पावडर घातली. पाव चमचा चाट मसाला घालायचा. यानंतर इथे मी पाव चमचा गरम मसाला घातला. अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर अगदी चटपटीत असा आपला हा मसाला तयार आहे. हा आपण शेंगदाणे फ्राय केल्यानंतर त्यावरती पसरवून घेणार आहोत. तर हा मसाला तयार आहे, हा बाजूला ठेवूया आणि आता आपण शेंगदाणे फ्राय करूया. तर हे शेंगदाणे आता फ्राय करण्याची एक पद्धत आहे, ज्यामुळे हे मस्त कुरकुरीत होतील. तर लक्षात घ्या, तेल आपल्याला हलकी वाफ येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला अगदी स्लो करायची आहे आणि मग हे शेंगदाणे असे चमच्याने तेलात सोडायचे. शेंगदाणे तेलात सोडल्यानंतर असा दुसरा एखादा चमचा घ्यायचा आहे आणि याच्या उलट्या बाजूने आपल्याला हे शेंगदाणे असे फिरवायचे आहेत, म्हणजे हे सेपरेट होतील. आणि ही पूर्ण प्रोसेस करताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. मंदच फ्लेमवरती आपल्याला हे शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे हे छान क्रिस्पी होतील. हे शेंगदाणे आपण क्रिस्पी करून घेणार आहोत. यामध्ये आपण बेसनाबरोबर
तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लावर असं काहीही घातलेलं नाही आहे क्रिस्पी होण्यासाठी. आपण जे असं स्लो फ्लेमवरती हे भाजून घेणार आहोत किंवा फ्राय करून घेणार आहोत, त्यामुळेच हे क्रिस्पी होतील. तर असे हे शेंगदाणे पूर्ण मी सेपरेट करून घेतले. हे फ्राय होण्यासाठी आपल्याला 6 ते 7 मिनटं लागतील. तर इथे पहा, शेंगदाणे छान असे सेपरेट झालेत, पाहू शकता, आणि छान असे क्रिस्पीसुद्धा झालेत. तर तुम्ही ही प्रोसेस फॉलो केली तर असे मस्त क्रिस्पी अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच तुमचे शेंगदाणे तयार होतील. सुरुवातीला तुम्हाला तेल किंचित वाफ येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून मंद फ्लेमवरतीच हे शेंगदाणे शेवटपर्यंत फ्राय करून घ्यायचे. शेंगदाणे ते फ्राय झालेत, मस्त रंग आला आहे. आता आपण हे काढून घेऊया. तर यातलं तेल निथून हे मी शेंगदाणे काढून घेते. तर मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा आवडतील असे हे मसाला शेंगदाणे अगदी 10 मिनिटामध्ये तयार झालेत. तर अशाच पद्धतीने मी उरलेले सुद्धा फ्राय करून घेते. हे सुद्धा फ्राय झालेत पहा. तर इथे सगळे मसाला शेंगदाणे मी फ्राय करून घेतले. आता आपण जो मसाला तयार केला आहे तो यावरती पसरवून घ्यायचा आहे. सगळा मसाला इथे मी घातला आहे. मिक्स करून घेऊया. तर हे मस्त क्रिस्पी मार्केटपेक्षाही चवदार असे आणि कुरकुरीत आपले मसाला शेंगदाणे घरच्या घरी तयार आहेत. तुम्ही जर हे मार्केटमधून विकत आणलेत असं जर घरी सांगितलं तर कुणाला कळणारसुद्धा नाही की तुम्ही हे घरच्या घरी बनवलेत. इतके मस्त असे शेंगदाणे तयार होतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. नक्की घरी करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.